खूप चांगली स्पर्धा, खूप सारी मेहनत, बऱ्याचशा टीमनं या स्पर्धेमध्ये सहभाग देखील नोंदवला, परंतु ऐन मौकेच्या क्षणी मात्र आयोजकांना कुठेतरी फसवण्याचे काम काही टीमच्या माध्यमातून केलं गेलं. काही टीम्स अगदी जर आपण पाहिलं ना मित्रांनो, तर लॉस बघून केले असतात. अगदीच ज्यावेळी स्लॉट टाकला जातो त्यावेळी स्लॉट्समध्ये कोणत्या टीम आहेत ते पाहिलं जातं. तर लॉट्समधून आपली टीम सेमीफायनल पर्यंत कशी पोहोचेल हे देखील पाहिलं जातं. आपली टीम सेफ कशी निघेल हे पाहिलं जातं. परंतु हे चुकीचं आहे मित्रांनो. क्रिकेट हे आपण जर चांगला खेळ केलात तर नक्कीच आपण क्वालिफाय होऊ शकता. त्यासाठी तुम्ही चांगलं क्रिकेट खेळा, एक दर्जेदार क्रिकेट खेळा, नक्की तुम्ही क्वालिफाय व्हाल. परंतु जर का आपण लॉस बघून क्रिकेट खेळला असाल तर ते मात्र आपल्या आदिवासी क्रिकेटसाठी खूप दुःखाची बाब आहे. निश्चितच नेक्स्ट मॅच या ठिकाणी आपण पाहतोय श्रीराम क्रिकेट टीम निंबोडे पक्ष अंबेरपाडा. प्रथमतः टॉस जिंकलाय टीम निंबोडे टीम आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय आणि इन्व्हाइट केलं बॅटिंगसाठी आमंत्रित केलं गेलं आहे. टीम अंबेरपाडा सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये सचिन लांगे आणि अक्षय जोशी सलामची जोडी आपण पाहतोय मैदानच्या आतमध्ये. अतिशय चांगली तगडी जोडी या ठिकाणी मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय अंबेरपाडा टीमसाठी. दोन्ही टीमसाठी देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा, लाख शुभेच्छा दोन्ही टीमसाठी. विश ऑल द बेस्ट. अगदी चांगले क्रिकेट, एक दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी दोन्ही टीमच्या माध्यमातून खेळलं जाणार आहे. निश्चितच दोन्ही टीमसाठी देऊयात खूप साऱ्या शुभेच्छा, लाख शुभेच्छा. अगदीच या स्पर्धेच्या माध्यमातून सेकंड मॅच या ठिकाणी आपण खऱ्या अर्थाने पाहतोय. सांघिक वाढतील पहिलं तर वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येईल गोलंदाज रोहन नाईक. बॉलिंग ट्रॅकवरती मात्र सज्ज झाले संजयनगर एंड कडून. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतो अक्षय, एक लेफ्ट हँड बॅटर, एक हार्ड हिटर फलंदाज. स्ट्रायकिंगला फलंदाज सचिन लांगे. अगदीच पहिला चेंडू या ठिकाणी हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. पहिला चेंडू या ठिकाणी अतिरिक्त जवळपास आपण पाहिलं टॉप स्टंपला चेंडू ठेवला, गोटल्यातला चेंडू उचली घेऊन सरळ चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची मात्र इथे झाले सांगतात. दोन्ही टीमचा जर विचार केला तर दोन्ही टीम जशाच तसे उत्तर देतील. खूप चांगले दोन्ही टीम आहेत, तगड्या टीम आहेत. अगदीच ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या पटलावरती खेळत असताना दोन्ही टीमला आपण नेहमी पाहिलं आहे. अतिशय चांगले क्रिकेट, एक सेन्सिबल क्रिकेट आहे दोन्ही टीमला खेळताना पाहिलंय. कित्येक वेळा एकमेकांच्या विरोधात भिडलेत, परंतु प्रथमच या क्रीडांगणावरती अंबेरपाडा आणि निंबोडे टीम एकमेकांच्या विरोधात या नाईट रजनीमध्ये खेळत असताना आपण पाहतोय. एकंदरीत सिंगलनं संघाचं खातं ओपन केलं, एका धावेने संघाचं श्रीगणेश केलं जाते. स्कोर कार्डवरती धावसंख्या जोडली जाईल ते मात्र एक धाव. पहिला चेंडू आपण पाहिला डॉट आला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूचा विचार केला ना तर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल घेऊन संघाचा श्रीगणेश केलाय. वैयक्तिक अक्षयनं स्वतःचं खातं खोललं, वैयक्तिक टीमचं खातं खोललं आणि संघाचा जर विचार केला तर एक अंकानं अगदीच खातं ओपन केलं जाते टीम अंबेरपाडासाठी. स्ट्रायकिंगचा फलंदाज यावेळेस मात्र स्ट्राईकसाठी सज्ज झालाय. फलंदाज आपण पाहू शकाल सचिन लांगे. अगदीच कर्जत तालुक्यातील एक नामवंत खेळाडू, ज्याची ख्याती एका चांगल्या क्रिकेटपटू म्हणजेची ओळख कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये. तो स्ट्रायकिंगला फलंदाज आपण पाहतोय सचिन लांगे. हलक्यातनं फ्लिक करण्याचा प्रयत्न, कुठेतरी स्कोरलेग बॉन्डलाईन ला खेळायचं होतं, परंतु निश्चित खूप चांगली फिल्डिंग झाली स्कोरलेग क्षेत्रफळाच्या माध्यमातून. सिंगल मात्र पुन्हा एकदा मिळेल. एकापेक्षा दुसरं काही मिळत नाही. एका धावेनं संघाच्या खात्यात भर पडेल, टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल दोन्ही अंकावरती. 38 सर्कलचं पाबंदी षटक आहे मित्रांनो. सर्व क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये असणारे पाबंदी षटक, 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर असणारे षटक आहे. परंतु काय जबरदस्त गोलंदाजी, भेदक मारा, तिखट मारा, जखडून ठेवल्या अगदीच मैदानच्या आतमध्ये सध्याच्या घडीला टीम अंबेरपाडाला. यावेळेस इट इज वाईड बॉल, अंपायर डिसिजन. हरी दोरे सर या ठिकाणी बोलतायत, आम्हाला इशारा करतायत हा वाईड बॉल आहे. इथे मात्र गोलंदाजाला दंडित केला आणि या स्क्वेअरच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या 3 अंकावरती जाऊन पोहोचेल. एकंदरीत चांगले क्रिकेट खेळत असताना आपण पाहिलं दोन्ही टीमला अतिशय चांगले क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट या ठिकाणी आपण पाहतोय. परंतु गोलंदाजीचा विचार केला ना, पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू सिंगल, तिसरा चेंडू सिंगल, चौथा चेंडू पुन्हा एकदा जर आपण पाहिलं तर कुठेतरी लेंथ लाईन भरकटलाय गोलंदाज रोहन नाईक. अप्रतिम गोलंदाजी, एक 14 ते 15 वर्ष गटाला खेळाडू, अगदीच कैलास वाघमारे याच्या तालमीत वाढलेला खेळाडू. अगदीच भरपूर साऱ्या टिप्स कैलास वाघमारेनं या खेळाडूला दिल्या असाव्यात आणि अगदीच आपल्या कौतुकाची स्थाप या गोलंदाजीच्या पाठीवरती नेहमीच कैलास वाघमारेची असते. छोटे छोटे खेळाडू अगदीच घडवताना आपण नेहमी पाहिले कैलास वाघमारेला.
आणि एक चांगला प्रतिसाद एक खेळाडू देखील देत असतात. कैलास वाघमारे स्वतः संघाचा संघनायक आहे आणि संघनायक जर आपण पाहिलं ना तर खूप चांगलं व्यक्तिमत्व जर पाहिलं तर खूप चांगलं व्यक्तिमत्व. कर्णधार जर पाहिजे ना तर अगदीच जसा कर्णधार हवा होता तसा कर्णधार मात्र टीमकडे नक्कीच आहे. इथे शॉटोदलांचा चेंडू आणि एकंदरीत फर्स्ट स्लिपमध्ये आपण पाहिलं तरी यावेळी सचिन लांगेला फसव वैयक्तिक स्वतःच जास्त योगदान देऊ शकलं नाही परंतु इथे जर का आपण विचार केला तर फक्त एका धावेचं योगदान राहिलं सचिन लांगेचं आणि एकंदरीत टीमची टोटल धावसंख्या स्थिरावली 4 या अंकावरती. पहिलं पॉवर प्लेचं षटक रोहन नाईकनं एक मोठा मासा घालायला लागलाय. काय जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण फट्ट्याड सर्कलच्या माध्यमातून षटक क्रमांक 1 हाताला असताना आपण पाहतोय. अतिशय चांगली गोलंदाजी. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आणि त्या षटकामध्ये पूर्णपणे रोखलंय रोहन नाईकनं. कौतुकास पात्र गोलंदाज, कौतुकास पात्र या ठिकाणी कर्णधार ज्यानं विश्वास दाखवला रोहन नाईक या गोलंदाजावरती पहिल्या पॉवर प्लेमध्ये. आणि इथे मात्र अगदी चेंडू गोलीच्या वेगानं वेगवान चेंडू होता. वेगावरती सॉर होऊन खऱ्या अर्थानं चेंडूला हाताळलं गेलं आणि चेंडू सल विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतो. यस इट्स अ डॉट बॉल. षटक क्रमांक 1 संपला. एका षटकाच्या वाजवी केल्यानंतर टीमची टोटल धावसंख्या स्थिरावली सुस्तावली अगदी 4 या अंकावरती. 1-4 अशी धावसंख्या आपण पाहतोय टीम अंबरपाडा संघाची. कुठेतरी धोका या ठिकाणी निर्माण झाला आहे तो खऱ्या अर्थानं अंबरपाडा टीमला. असं वाटत होतं सचिन लांगे ज्यावेळेस मैदानामध्ये होता असं वाटत होतं आग उकणारी फलंदाजी पाहायला मिळेल, षटकार चौकारांची आतषबाजी होताना पाहायला मिळेल, तमाम प्रेक्षकांची मनं जिंकेल. परंतु काय जबरदस्त गोलंदाजी केली रोहन नाईकनं. कौतुकास पात्र गोलंदाज निंबोडे टीमसाठी. अतिशय चांगली गोलंदाजी याच्या माध्यमातून केली गेल्या. एका षटकाचा खेळ संपलाय आणि स्कोअर कार्ड स्थिरावला अवघ्या 4 या अंकावरती. पुन्हा एकदा षटक क्रमांक 2 या ठिकाणी घेऊन येईल गोलंदाज आपण पाहतो निलेश वाघमारे बॉलिंग ट्रॅकवरती. खऱ्या अर्थानं या संघाचा जर विचार केला निलेश वाघमारेचा तर एक हार्ड हिटर गोलंदाज ज्यानं कित्येक सामने अगदी गेलेले सामने आपल्या टीमला विजय संपादित करून दिले आहेत. अगदीच आपण वर्णे नाईट रजनी शृंखला पाहिली असेल त्या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला होता हा अगदीच निंबोडे संघ. एकंदरीत विचार केला ना तर खूप चांगली कामगिरी केली होती. वाघाचीवाडी टीमला 8 चेंडू 3 धावींची गरज असताना त्या 8 चेंडू मागे 3 धावा देखील दिल्या नव्हत्या. शेवटचे षटक फेकलं होतं निलेश वाघमारेनं. 6 मध्ये नंतर 3 बनवायचे होते त्या 3 धावा देखील 6 मध्ये डिफेंड केल्या होत्या. इतका स्फोटक गोलंदाज आहे तो गोलंदाज आपण पाहू शकाल मैदानच्या आतमध्ये. निलेश वाघमारे गोरकामत एंड कडून बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालाय. पुन्हा एकदा पहिला चेंडू फेकेल फलंदाज यावेळेस अक्षय ऑस्ट्राईक. चांगला फटका चेंडू खाली शतरक्षक अगदी स्ट्रेट ऑन खेळला होता परंतु फक्त आणि फक्त मिळत 1 धाव. एकापेक्षा दुसरे काही मिळत नाहीये की अंकानं टीमची टोटल धावसंख्या पुढे जात असताना आपण विचार केला ना तर 5 धावा स्कोअर कार्डवरती जोडल्या जात आहेत. सातत्याने चांगले क्रिकेट खेळत असताना दोन्ही टीमला आपण पाहिलंय एकमेकांच्या विरोधामध्ये बऱ्याचदा खेळताना आपण पाहिलंय. परंतु प्रथमच या नाईट रजनी दोन्ही टीमला पाहतोय खूप चांगले क्रिकेट नेहमी पाहिलंय. परंतु आज पाहूया कशा पद्धतीने या ठिकाणी फाईट करेल टीम अगदीच अंबरपाडा या निंबोडे टीमच्या विरोधामध्ये. दोन्ही टीम तगडे आहेत परंतु निश्चितच इथे षटक क्रमांक 2 मोठा फटका अक्रॉस द लाईन जोरदार स्ट्रोक चेंडू जाईल. यावेळेस हल्ला चढवला आणि चेंडू जाईल 6 धावींसाठी. डीप मिडविकेटच्या डोक्यावरतून 6 धावींसाठी षटकार. संख्या जाऊन पोहोचेल 11 या अंकावरती. दुसरं षटक मार्गस्थ. पहिल्या षटकामध्ये थोडंसं शांत खेळ केला अगदीच संयम राखला संयम ठेवला परंतु दुसऱ्या षटकामध्ये शांत राहून चालणार नाही हे मात्र जाणलं अमर लांगीनं आणि एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. वाडी डीप मिड विकेटच्या डोक्यावरतून 6 धावांसाठी आलाय षटकार आणि षटकानं टीमची टोटल धावसंख्या
11 अंकावरती जाऊन पोहोचले. आता मात्र विचार विनिमय करण्यास भाग पडलाय. जर बॉल सापडत नसेल तर अगदी जुन्या बॉलची व्यवस्था करायची आयोजक कमिटी विनंती करेन. अगदी सिंगल पहिल्या बॉलवरती आले, त्यानंतर दुसरे चेंडू होते, शॉर्ट ऑफ द लाईनचा चेंडू होता, फुल अँड सक्सेसफुल मात्र ठरला. अगदीच अमर लांगीच्या बॅटमधनं अगदी तो आपण पाहिला एक चांगला फटका. इनाईट क्रमांक 3 वरती हा फलंदाज बॅटिंगसाठी आला होता. आतापर्यंत पाहिलं तर चांगली कामगिरी केलं. अगदीच षटकार ठोकून आपल्या संघाला एक चांगली दिशा दाखवून देण्याचं काम अमर लांगीच्या माध्यमातून केलं जातं. एक संघाचा संघनायक म्हणून एक चांगली कामगिरी अमर लांगीनं नेहमी पार पाडले. ज्या ज्या वेळेस संघ अडचणीमध्ये असतो ना त्यावेळेस अमर लांगी आपल्या टीमसाठी एक चांगली कामगिरी करत असतो. एक जर विचार केला तर व्यक्तिमत्व एक खूप चांगला खेळाडू आहे. निश्चितच शांत स्वभावाचा खेळाडू. पुन्हा एकदा स्ट्राईकसाठी सज्ज. इथे मात्र गोलीच्या वेगानं वेगवान चेंडू फेकलाय. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये, अगदी जमिनी लगत ना चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. चेंडू इतका वेगवान होता ना की बाट फिरवण्या अगोदर चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निघून चाललाय. एकंदरीत हा डॉट बॉल आलाय. डॉट बॉलची समाप्ती झाली. टीमची टोटल धावसंख्या स्थिरावली. पुन्हा एकदा 11 अंकावरती. पुन्हा एकदा तीच लाईन तोच चेंडू वेगावरती सारून खऱ्या अर्थाने यावेळेस चेंडूला फेकतोय गोलंदाज मात्र निलेश वाघमारे. षटकार जरूर खाला, त्यानंतर कमबॅकिंग गोलंदाजी. कमबॅक काय असतो ना तो या गोलंदाजाने मात्र दाखवून दिलाय. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट फेकलेत आणि एकंदरीत 1.4 चेंडूच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या स्थिरावली ते 11 अंकावरती. पुन्हा एकदा निलेश स्ट्राईकसाठी फलंदाज सज्ज. अमर लांगे यावेळेस शॉर्ट ऑफ द लाईनचा चेंडू अगदीच चेंडूला धाडलं जाईल वाडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. आपण पाहिलं ना अगदीच आमचे परम मित्र अगदीच या ठिकाणी आपण पाहतो त्यांचं शुभागमन झालंय. त्यांचं देखील करूया त्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक मनपूर्वक स्वागत. अगदीच जनार्दन आपण पाहिलं पूर्ण कशेले विभागीय कमिटी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सर्व कमिटी मात्र या ठिकाणी उपस्थित झाल्या. आपण आलात, आम्ही आपले आभार आहोत आणि आपला बहुळ वेळ आपण आमच्या स्पर्धेला त्याबद्दल संपूर्ण आयोजक कमिटीच्या वतीनं अगदी सहर्ष मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि निश्चितच इथून मात्र चेंडू जाईल पुन्हा एकदा विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची एकंदरीत सांगता झाले आणि या षटक क्रमांक या ठिकाणी 2 देखील संपले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या येऊन टेपले ते एकंदरीत 13 अंकावरती. अगदीच अनिल दोरे साहेब असतील, दत्तालोबी साहेब असतील, त्यानंतर जर आपण पाहिलं ना तर निश्चितच पंच रोज चेक करायचं. कशासाठी? वाईड बॉल चेक करायचं. यस टीव्ही अंपायर रोशन म्हात्रे सरना विनंती करेन. यस इट इज अ वाईड बॉल. अगदीच या ठिकाणी टीव्ही अंपायर रोशन म्हात्रे सरांचा या ठिकाणी निर्णय येतो हा वाईड बॉल. आणि एकंदरीत त्या वाईड बॉलच्या मदतीने टीमचे टोटल रन्स फक्त 2 रिव्ह्यू असतील याची दक्षता घ्या. 2च रिव्ह्यू या ठिकाणी असणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जास्त रिव्ह्यू या ठिकाणी दिला जाणार नाही याची देखील आपण दक्षता घ्यायची. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे आणि निश्चितच त्या नियमांच्या या ठिकाणी फॉलोअप या ठिकाणी आपण घ्यायचं. आणि एकंदरीत टीमची टोटल धावसंख्या 14 अंकावरती जाऊन पोहोचली. दुसऱ्या षटकातील जर आपण विचार केला तर शेवटचा बॉल कदाचित शिल्लक असेल असं वाटत होतं की डॉट बॉल आलाय की काय, परंतु पुन्हा एकदा चेक केलं गेलं. अगदी टीव्ही अंपायर कडे तो निर्णय सोपवला होता आणि पंचांनी मात्र व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केलाय. आणि इथे बॅटची लिडिंग एज आणि फर्स्ट स्लिपला चकमा देऊन अगदीच गोलीच्या वेगानं गोलीच्या रफ्तारनं चेंडू सरळ निघून जातो. लॉंग स्टॉप बॉन्ड लाईन कव्हर करत असताना येत 4 धावेसाठी हा चौकार आणि चौकारच्या मदतीने टीमची टोटल धावसंख्या पुढे वाटचाल करत असताना 18 अंकावरती. तर एकंदरीत 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल धावसंख्या येऊन टेपली एकंदरीत 18 अंकावरती. 9च्या सरासरीने धावा आल्या त्या 18. पहिल्या षटकाचा विचार केला अवघ्या 4 धावा आणि दुसऱ्या षटकाचा विचार केला तर 14 धावा. एकंदरीत खूप महागडे षटक ठरलं निलेश वाघमारेचा. खूप चांगली बॅटिंग केली. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिल्यानंतर जबरदस्त गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण दिलं होतं रोशन नाईकनं. सुरुवात खूप चांगली करून दिली, परंतु जी सुरुवात होती ती चांगली करून दिली, परंतु ती सुरुवात या ठिकाणी कायम ठेवता आली नाही टीम निंबोडे
संघाला. आणि निश्चितच इथून आपण पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये थोडासा मार पडलाय तो निलेश वाघमारे या गोलंदाजाला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड एकंदरीत येऊन टेपलंय 18 अंकावरती 9च्या सरासरीनं. एकंदरीत तिसरं षटक या ठिकाणी घेऊन येईल गोलंदाज आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी घेऊन येत असताना आपण पाहतोय गोलंदाज आतिश. एक जबरदस्त गोलंदाज आपण पाहतोय. जवळपास 3-4 वर्षापूर्वीचा या खेळाडूचा आपण खेळ पाहिला ना, खूप चांगली बहरलेली गोलंदाजी या खेळाडूकडे होती. तीच गोलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळेल का? कारण जसं जसं क्रिकेटमध्ये बदल होत गेला, बरेचसे खेळाडू या टीममध्ये नवोदित पाहायला मिळाले आणि जास्तीत जास्त नवोदित खेळाडूंना इथे संधी देण्याचं काम कैलास वाघमारने केला. जोरदार अपील, यास पायचीत पकडलंय अगदीच या ठिकाणी. तिन्ही स्टंपच्या मधोमधात चेंडू होता, अगदीच या ठिकाणी पायचीत पकडलंय. विकेटचं पतन या ठिकाणी धक्का क्रमांक या ठिकाणी बसतोय तो दुसरा. आणि एकंदरीत या ठिकाणी जर आपण पाहिलं ना तर या ठिकाणी पंचांचा निर्णय या ठिकाणी येतोय. अगदीच विकेटचं पतन मात्र या ठिकाणी शेवटचा रिव्ह्यू एक बाकी असेल, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला रिव्ह्यू भेटणार नाही याची दक्षता घ्या. चेक करायचं टीव्ही अंपायर रोशन म्हात्रे सर. लास्ट रिव्ह्यू या ठिकाणी असेल टीम आंबेरपाडाचा. एस विकेट आहे अगदीच या ठिकाणी. अगदीच आपण पाहिलं ना तर रेफर केलं होतं टीव्ही अंपायर रोशन म्हात्रे सरांकडे. विकेटचं या ठिकाणी पतन झालंय. विकेट क्रमांक या ठिकाणी गमावल्या. दुसरी विकेट या ठिकाणी गमावली टीम आंबेरपाडा टीमनं. आणि एकंदरीत या ठिकाणी मोठा धक्का बसेल. सलामीवीरांना या ठिकाणी काहीही करता आलं नाही. अगदीच अक्षय असेल त्यानंतर सचिन लांगे असेल, दोन्हीही खेळाडू मात्र या ठिकाणी असफल ठरले आहेत आंबेरपाडा टीमचे. आणि एकंदरीत 2 बाद टीमची टोटल धावसंख्या स्कोर कार्डवरतीच अगदीच आपण पाहू शकाल 18 धावा. तिसरं षटक या ठिकाणी हाताळतोय गोलंदाज. जर का आपण विचार केला तर आतिश. पहिला चेंडू या ठिकाणी क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा चेंडू फेकला. अगदी क्रिकेटचं मादक सौंदर्य अगदी जर आपण पाहिलं ना तर निश्चितच क्रिकेटचा ब्रह्मास्त्र या ठिकाणी खऱ्या अर्थानं उगारताना पाहिलं तर गोलंदाज आतिशला लाजवाब गोलंदाजी. अगदी जशी आपण 3-4 वर्षापूर्वी अगदीच 2016, 17, 2018 वर्षाचं क्रिकेट पाहिलं आतिशचं. खूप चांगली गोलंदाजी. अगदीच प्रत्येक चेंडू जर का आपण पाहिलं ना तर जास्तीत जास्त त्यावेळेस शिवारपदची गोलंदाजी या खेळाडूची आपण पाहिली. आणि अगदी तशाच पद्धतीची गोलंदाजी या खेळाडूकडनं होताना आपण पाहतोय टीम निंबोडे संघासाठी. एकंदरीत हा चेंडू खूप चांगला हाताळला होता आणि त्या चेंडूवरती मात्र मिळवली गेली विकेट. आणि इथून पुन्हा एकदा संजयनगर एंड कडनं बॉलिंग ट्रॅकवरती पुनश्च सज्ज झालाय गोलंदाज अगदीच आतिश. इथे खोलवर टप्प्यात चेंडू विकेट किपरनं चूक केली आणि चेंडू जाईल लॉंग स्टॉप क्षेत्राला. मात्र चीर करत असताना येईल मिळतील या 4 रन्स. 22च्या 4 आहेत. यस अगदीच बावीसशे अंकावरती धावा येत नव्हत्या, परंतु नशिबाची साथ त्या ठिकाणी लाभते टीम आंबेरपाडाला. धावा कशा येत परंतु ते येणं खूप गरजेचं असे सध्याची घडलं टीम आंबेरपाडासाठी. गोलंदाज तयार. इथे मात्र ऑफस्टंपला चेंडू अति घाई संकटात नाही. रन आउटची विकेट्स मात्र या ठिकाणी प्राप्त झाली.
तिसरा विकेट या ठिकाणी गमावला जातोय टीम आंबेरपाडा संघाचा. 3 बाद स्कोर कार्ड 22 अंकावरती स्थिरावलं. गेल्या ओव्हर मात्र माघारी धाडलं जातोय. अगदीच फलंदाज मात्र 4थ्या क्रमांकावरती गेला होता प्रशांत, पण प्रशांतला देखील या ठिकाणी माघारी यावं लागतं. खूप चांगली विकेट किपिंग कैलास वाकमारेच्या माध्यमातून मागील चेंडूला आपण पाहिले, थोडीशी मिसफील्ड झाली जरूर. चेंडू इतकाच फास्ट होता की चेंडू विकेट किपरला, फर्स्ट स्लिप क्षेत्ररक्षकाला आणि स्क्वेअर क्षेत्ररक्षकाला देखील दिसला नाही आणि चेंडू सरळ लॉंग स्टॉप मध्ये जाऊन पोहोचला होता. तदनंतर मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त केले. स्कोर कार्ड स्थिरावला 22 अंकावरती. 2.3 चेंडूचा इथे खेळ संपला. या स्पर्धेला खऱ्या अर्थानं शुभेच्छा देण्यासाठी, या स्पर्धेला खऱ्या अर्थानं भेट देण्यासाठी अगदीच पूर्ण आपण पाहिलं तर कशेले विभागीय कमिटी या ठिकाणी उपस्थित झाले. हा सामना हे पहिलं सत्र संपलं की अगदीच आयोजक कमिटीला विनंती करेन की त्यांचा येतोच मान सन्मान या ठिकाणी आपण करायचं. अगदीच या ठिकाणी शिंगल आले. शिंगलने टीमची टोटल धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहिलं 23 अंकावरती. स्कोर कार्डवरती एकंदरीत धावसंख्या जोडल्या जाते तेव्हा 23 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय. अतिशय गोलंदाज या ठिकाणी आपण पाहतोय. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क जुळत नाही. इथून येईल पुन्हा एकदा डॉट बॉल. डॉट बॉलने धावफलक स्थिरावले 23 अंकावरती. लाजवाब गोलंदाजी. एक चौकार आपण पाहिला, तो देखील एक बायच्या स्वरूपामध्ये आला. त्याच्या व्यतिरिक्त अप्रतिम गोलंदाजीचं प्रात्यक्षिक उदाहरण या ठिकाणी गोलंदाज आतिशने दिलं. 5 धावा खर्च केल्यात. कुठेतरी अमर लांगेकडनं आशा, अपेक्षा आणि आकांक्षा असतील टीम आंबेरपाडाला, कारण त्याच्यावरती पूर्णपणे जबाबदारी असेल, कारण संघाचा संघनायक आहे. इथे मात्र आपण पाहतोय स्कोलेक मध्ये फसवलंय. अमर लांगेच्या पारीचा इथे खेळ झालाय समाप्त आहे. अगदीच या ठिकाणी आपण पाहिलं ना तर या अमर लांगेचा पकडलाय झेल आणि खऱ्या अर्थाने या खेळाडूचा इथून संपवलाय खेळ. परिवर्तन केलं आणि स्वतःला मात्र गोलंदाजीसाठी अगदीच फिट केलं आणि तो फिटनेस मात्र या ठिकाणी दाखवत असताना, आपल्या गोलंदाजी शैली दाखवत असताना पहिला चेंडू मात्र इथून फेकला गेलाय तो निर्धाव. डॉट बॉल मात्र 1 शॉट बॉल अगदीच या ठिकाणी आपण पाहतो. आणि इथे जर विचार केला तर हा डॉट बॉलची इथून झाली सांगता. सुरुवात खूप चांगली केली. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे आणि हाणामारीच्या षटकामध्ये नक्कीच हाणामारी करायला गेला. पॉईंट क्षेत्रामध्ये, कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू खाली क्षेत्ररक्षक जोगेश्वर अगदीच सिंगलला डबल मध्ये तब्दील केला जाईल. इथून मात्र रन्स कंप्लीट केले जाते ते 2 रन इज कंप्लीट आणि 2 अंकानं टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचेल 25 अंकावरती. 3 बाद 25. अतिशय चांगली गोलंदाजी. 2 चेंडूमध्ये 2 धावा खर्च केल्या. पहिला चेंडू डॉट फेकला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन, मिड विकेट, कॉर्नर
खूप चांगली फिल्डिंग, 30 सर्कलच्या बाहेर. अगदी त्या ठिकाणी जोरदार अपील, परंतु अगदीच उंची घेणारा चेंडू पंच दर्शवत आहेत आणि इथून मात्र सिंगल प्राप्त होईल. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, अपील जोरदार होती, परंतु मिळेल पुन्हा एकदा एक सिंगल धाव आणि एक केरी धाब्यानं टीमची टोटल धावसंख्या 26 धावा. शेवटचे षटक या शेवटच्या षटकामध्ये हाणामारी होणं गरजेचं असणार आहे. इथून तुम्हाला एखादा मोठा फटका तुम्हाला एक चांगली दिशा दाखवून देईल, संघाला एक चांगला समाधानकारक स्कोर उभारण्यामध्ये मदत करेल. तो एकाच चौकार, एकाच षटकार या शेवटच्या षटकामध्ये येईल का? बॉल अद्याप शिल्लक आहे ते 3. या 3 बॉलमध्ये मोठे फटके येणं खूप गरजेचं. टीम अगदी जर आपण पाहिलं तर अंबीरपाडासाठी यास इथे हा चेंडू पुन्हा एकदा मिड स्टंपवरतून विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता. चांगली गोलंदाजी, काय जबरदस्त गोलंदाजी केली. अगदीच फक्त 3 धावा खर्च केले त्या षटकामध्ये देखील पुन्हा एकदा डॉट बॉल फेकला. गोलंदाज कैलासनाथ सातत्यानं चांगले क्रिकेट खेळत असताना आपण कैलासला देखील पाहिलं. गोलंदाजीमध्ये काय कमालीची गोलंदाजी केली, चांगली गोलंदाजी. बॅकअप खूप चांगला राहिला आहे गोलंदाजीमध्ये. इथं पुन्हा एकदा शॉट अँड डिलिव्हरी, परंतु इथे विकेट किपरनं चूक केली. फसली क्षेत्ररक्षक कोणतीही चूक करत नाही. रनआउटची संधी, यास उंगली होती मतलब दुर्घटना घडते. विकेटचं पतन, आधुनिक धक्कावशात रनआउटच्या स्वरूपामध्ये टीम अंबीरपाडा संघाला विजय. तीन 3.5 चमचा खेळ संपला. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. अगदीच या ठिकाणी आपण पाहतोय 27 धावा स्कोर कार्डवरती लास्ट बॉल अगदीच या षटकातील शिल्लक असेल. अगदीच उमेश भोईर सर, अगदीच रोहिदास पवार सर, हे दोन्ही ऑफिशियल अंपायरच्या ठिकाणी आपण पाहतो. या नाईट रजनीसाठी अगदीच आपण पाहिलं. त्यांच्यानंतर हरिदोरे सर असतील, खूप चांगली पंचाची कामगिरी या स्पर्धेसाठी राहिले, त्यांचं देखील करूयात कौतुक. इथे चांगला फटका ऑन द कार्पेट, चेंडू जाईल अगदीच वाडिश लांगापूर जनला, तिथे थोडंसं फंबल झालाय. अगदी सिंगलला डबल मध्ये तब्दील केलाय. रन्स मात्र इथून मिळाला तर 2. तिसरीचा प्रयत्न, परंतु इथून मिळतील 2 रन्स आणि दोन्ही अंकानं टीमची टोटल धावसंख्या 29 अंकावरती जाऊन पोहोचले. येणारे 24 बॉल तब्बल 24 बॉलमध्ये बनवायचे ते 30 धावा. कंपल्सरी चेशिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो, त्याच्यामुळे इथे कंपल्सरी चेशिंग असणार आहे. अतिशय चांगलं आयोजन नियोजन या ठिकाणी आपण पाहू शकाल टीम डोनेवाडीकरांचं. ओम साईराम जे वरवनाथ मंडळ डोनेवाडी, फ्रेंडशिप चषक डोनेवाडी 2024 पर्व पहिले यांच्या संयुक्त विद्यमाने ही नाईट रजनी शृंखला या ठिकाणी आयोजित केली मित्रांनो. अतिशय चांगलं आयोजन, पर त्या स्पर्धेमध्ये भरपूर संघांनी सहभाग नोंदवला, परंतु ऐन मोक्याच्या क्षणी आयोजक कमिटीला आयोजकांना मात्र कुठेतरी फसवण्याचं काम काही टीमच्या माध्यमातून केलं गेलंय. आणि निश्चितच इथून जर आपण पाहिलं कुठेतरी आजच्या गटामध्ये कुठेतरी साधे संघ घेऊन ही स्पर्धा सुरळीतपणे कशा पद्धतीने पार पाडता येईल याच्याकडे जास्तीत जास्त आयोजक कमिटीने लक्ष दिलं. अगदीच चांगलं आयोजन या ठिकाणी आपण पाहतोय आणि आयोजकांना जितकं आपण आयोजकांचं जितकं कौतुक करू ना तितकं कमी आहे की इतक्या कठीण परिस्थितीमध्ये देखील ही स्पर्धा या ठिकाणी सुरळीतपणे चालू आहे. ते अगदीच दिनेश दादा वाघमारे असतील, अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि त्यांची संपूर्ण आयोजकांची टीम असेल आणि त्यांना एक चांगला बॅकअप, चांगलं सहकार्य पूर्ण आयोजक कमिटीचं मिळत आहे. खूप मेहनत या स्पर्धेमागे असते मित्रांनो, ती मेहनत मात्र या ठिकाणी दिसून येते ते संपूर्ण आयोजक कमिटीची. तर अगदीच या ठिकाणी कौशल्य विभागातील जर आपण पाहिलं तर कौशल्य विभागीय कमिटी या ठिकाणी उपस्थित झाल्या. स्पर्धेला अगदीच भेट देण्यासाठी, या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी ते या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्यांचा मात्र या स्पर्धेच्या वतीने यथोचित सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. तो सन्मान मान्यवरांनी स्वीकारायचा. अगदीच अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीप्रमाणे येणाऱ्या तमाम मान्यवरांचा या स्पर्धेच्या वतीनं अगदीच यथोचित सन्मान केला जाणार आहे. अगदी सन्माननीय श्री सुरेश केदारे, कर्जत टेनिस क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष यांना विनंती करेन की आपला सन्मान या ठिकाणी आपण स्वीकार करायचा. सन्माननीय श्री सुरेश केदारे साहेबांना विनंती करेन की आपला यथोचित सन्मान या ठिकाणी आपण स्वीकारायचा आणि त्यांचा सन्मान करतील. सन्माननीय आयोजक दिनेशदादा वाघमारे यांना विनंती करेन की सुरेश
तेव्हा साहेबांचा येतो सन्मान आपण आपल्या शिवस्त करायचे. मायेचे उद्गार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या येतोचे मान सन्मान. या फ्रेंडशिप चषक दोनवाडी कॅमेरामॅन फोकस करा. अगदी टास्क बॉक्स कव्हर करायचा. अध्यक्ष मान्यवरांचा येतोच मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जातो. मायेचे उद्गार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांच्या येतोच मान सन्मान या ठिकाणी केला जातो. तसेच सन्मान्य श्री अनिल डोरे साहेब यांचा देखील येतोचे मान सन्मान या ठिकाणी केला जाते. अगदी कौशल्य विभागीय अध्यक्ष यांच्या येतोचे मान सन्मान या ठिकाणी केला जातो आणि ते सन्मान या ठिकाणी करतील सन्मान्य आयोजक वसंत पवार यांना विनंती करेन की आपण त्यांचा येतोचे मान सन्मान करायचं. अगदीच धन्यवाद आपण करा. चला धन्यवाद आपण आपल्या शिवस्त करायचं. अगदीच या स्पर्धेचे मुख्य आयोजक त्यांच्या शिवस्त या ठिकाणी येतोच मान सन्मान या ठिकाणी केला जातो. तसेच सन्मान्य श्री दत्ता लोधे साहेबांचा देखील येतोच मान सन्मान या ठिकाणी केला जातो. तो सन्मान या ठिकाणी आपण स्वीकार करायचा आणि तो सन्मान करण्यासाठी मी आमंत्रित करेन सन्मान आयोजक आकाश वाघे यांना विनंती करेन की आपण त्यांचा येतोच मान सन्मान करायचा. सन्मान्य आयोजक आकाश वाघे यांना विनंती करेन की आपण देखील मान्यवरांचा येतोच मान सन्मान करायचे. मायेचे उद्गार शाल देऊन पुष्पगुच्छ देऊन त्यांचे येतोच मान सन्मान या स्पर्धेच्या वतीने करायचा. अगदीच तसेच आपले दुसरे सत्कार मूर्ती या ठिकाणी असतील. सन्मान्य श्री हेमंत खंडवी साहेबांना देखील विनंती करेन की आपला देखील सन्मान या ठिकाणी या फ्रेंडशिप चषक 2024च्या वतीने केला जाणार तो सन्मान या ठिकाणी आपण स्वीकार करायचा आणि तो सन्मान या ठिकाणी करतील रवींद्र वाघमारा. सन्मान आयोजकांना विनंती करेन की त्यांचा येतोच मान सन्मान या ठिकाणी आपण करायचा. तर चला जाऊया सामन्याच्या दिशेने जिथे मॅच रंगल्या. एकंदरीत आपण पाहतो पहिल्याच चेंडूला टोलवला आणि चेंडू जाईल लॉंग स्टॉप क्षेत्रापलीकडे येते 4 धावांसाठी चौकार. वतीनं आपल्या मनापासून मनाच्या अंतःकरणापासून या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक स्वागत. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला तर तो दुसऱ्या चेंडूचा विचार केला ना तर डॉट चेंडू मात्र इथून फेकला गेला. डॉट बॉलची मात्र इथे झाले सांगता आणि स्कोर कार्ड स्थिरावले 4 अंकावरती. एकंदरीत 4 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतो. 30 धावांचा पाठलाग करायचा. कंपल्सरी चेसिंग जर विचार केला ना तर 7.5च्या अवसात 7.50-00च्या सरासरीने या ठिकाणी या धावा कंप्लीट करायच्या आहेत. 24 बॉल मध्ये इथे लॉफ होता चेंडू लॉलीपॉप चेंडू होता आणि चेंडूवरती अक्षरशः बॅट फिरवल्या आणि चेंडूला डाळलाय. अगदी बॉन्ड लाईन कव्हर केल्या. मिळतील हे 4 धावा. चेक करायचे बिमर. यस बिमर साठी या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेला. अगदीच टीव्ही अंपायर रोशी मात्र सरांना विनंती करून की आपण चेक करायचं. अंपायर फॉल डिलिव्हरी अगदी त्या ठिकाणी आपण पाहतो. टीव्ही अंपायर रोशन मात्रे सर या ठिकाणी तर नेक्स्ट मॅच या ठिकाणी असणार आहेत भिंगार विपक्ष माथेरान. तर त्याला दोन्ही संघ नाहीत या ठिकाणी त्यासाठी या नेक्स्ट मॅच भिंगार विपक्ष माथेरान आणि खांदा आणि बागाशीवाडी या दोन्ही टीमना
22 गोलंदाज तयार सचिन लांगे. इथे कुठेतरी स्टोनलेग बॉन्ड लाईनच्या डोक्यावरनं खेळायचं होता कदाचित, पण इथून चेंडू जाईल डॉट बॉलची मात्र इथे सांगता झाले. पहिले षटक खूप महत्वाचं होतं सचिन लांगेचं, ते षटक मात्र खेळून काढण्याचं काम या ठिकाणी केलं. 2 चौकार षटकामध्ये जरूर आले, चांगली फलंदाजी केल्या. 7.5च्या औषधने या ठिकाणी धावा बनवायच्या आहेत टीम मुंबई. अगदीच या ठिकाणी हा चेंडू देखील डॉट आणि पंचाचं षटक क्रमांक 1 संपल्याचा इशारा आला. तर एकंदरीत एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या आल्या तर मात्र 8 धावा. अगदीच अरुण वास्तव साहेबांना विनंती करेन की आपण अगदीच यायचं. 8 धावा स्कोर कार्ड. गोलंदाज डावकर हाताचा गोलंदाज अगदीच ठासून गुणवत्ता भरलेल्या गोलंदाजामध्ये खूप चांगला कमबॅक करणारा गोलंदाज, अगदीच अतिशय चांगला दर्जेदार गोलंदाज आहे या टीम मध्ये देखील. जरी लॉस स्कोरिंग हा सामना असेल, जरी लॉस स्कोरिंग सामना असेल तर देखील हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ शकतो. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये जोपर्यंत विजय कोणाच्या बाजूने तोपर्यंत इथे आपण पाहिलं खरा फिल्डिंग जरूर झालं आणि चेंडू जाईल मात्र स्टेट ड्राईव्ह केला होता, चौकार ठोकलाय कैलासच्या बॅट मधना. मिळतील रन 4 आणि 4 धावेच्या मदतीनं टीमची टोटल धावसंख्या 12 अंकावरती. क्रिकेट हा अनिश्चित गोष्टीने भरलेला खेळ आहे मित्रांनो. जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल टाकून होत नाही ना तोपर्यंत विजय कुणाच्या बाजूने झुकेल हे मात्र सांगणे कठीण आहे. तर एकंदरीत इथे स्कोर कार्डवरती धावसंख्याला 12 पिचचा पाठलाग करायचं आणि पिचचं पाठलाग करायचं असताना धावाला 12. आता येणार 17 चेंडू 18 धावांची गरज आहे. आयोजक कमिटीला विनंती करेन की मैदानच्या आतमध्ये थोडंसं व्यत्यय येऊ शकतो, त्याच्यामुळे निश्चितच या ठिकाणी थोडंसं फंबल झाला, सिंगलला डबल मध्ये कन्व्हर्ट केलं जाईल आणि इथून मात्र रन्स कंप्लीट केलं जात आहे. ते मात्र 2 धावा. या 2 अंकाने टीमची टोटल धावसंख्या या 2 धाव्याने टीमची टोटल धावसंख्या एकंदर जाऊन पोहोचत 14 अंकावरती. 1.2 चेंडूचा खेळ संपला, धावा जोडल्या जातात तर मात्र 14 धावा. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र चेंडू सल विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता कमबॅक केले. पुन्हा एकदा पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला. तदनंतर आयोजक कमिटीला विनंती करेन प्लीज बाहेर. इथून देखील हा चेंडू पुन्हा एकदा जाईल डॉट. कैलास वाघमारे एक हार्ड हिटर फलंदाज. अक्षरशः कित्येक गोलंदाजांना आपल्या बॅटनं पाणी पाजायलाय, परंतु यावेळेस आपण पाहिल्यानंतर आपल्या गोलंदाजीची धारधार गोलंदाजीने मात्र या ठिकाणी रोखण्याचं काम करतोय. गोलंदाज अक्षय लेफ्ट हँड गोलंदाज डावकुरे हाताचा गोलंदाज आहे आणि खऱ्या अर्थानं एक नैसर्गिक जर आपण पाहिलं ना तर ताकद असते या डावकुरे हाताच्या गोलंदाजामध्ये आणि ती गोलंदाजीची शैली या ठिकाणी दाखवत असताना
आपली गोलंदाजीची शैली या ठिकाणी दाखवत असताना आपण पाहतोय कैलास वाघमारेला. अगदी पुन्हा एकदा हा तिसरा चेंडू येईल. डॉट बॉलची मात्र इथून झाले सांगता पूर्णपणे षटकामध्ये आपण पाहिलं रोखून धरलं. सचिन लांगेनं पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 8. या षटकातील पहिल्या 2 चेंडूवरती धावा आलं होतं 6 आणि त्यानंतर कैलास वाघमारे सारखा एक हार्ड हिटर फलंदाज बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट खेळतोय. काय जबरदस्त गोलंदाजी. हा सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाऊ शकतो. जबरदस्त सामना अगदी प्रेक्षकांच्या भेटीसाठी येतोय. लॉस स्कोरिंग सामना जरूर आहे. 30 धावा फक्त इथे बनवायचे टीम निंबोडे संघाला, परंतु त्या 30 धावांचा पाठला करत असताना मैदानच्या आतमध्ये काय जबरदस्त गोलंदाजी केली जाते अक्षयच्या माध्यमातून. लॉफुटा चेंडू 80 चेंडू दिले तर ते चेंडू मात्र ठेवणार नाही. चेंडूला यावेळी धाडले वाडिश लांगवांची दिशा कव्हर केली आणि चेंडू जाईल 6 धावांसाठी. बिग हिट षटकार. बनाम माथेरान दोन्ही संघनायक चला टॉस साठी या. भिंगार संघनायक आणि माथेरान संघनायक आपण टॉस साठी यायचं. दोन्ही संघनायकांना विनंती करेन जर आपण या ठिकाणी आलो असाल तर आपण रिपोर्टिंग करायची, आयोजकांशी संपर्क साधायचं आणि लगेच आपण टॉस साठी या. जास्त वेळ घ्यायचा नाहीये. माथेरान संघनायक आणि भिंगार संघनायक चला दोन्ही टीमचे संघनायक आपण अगदी टॉस साठी या. षटकारने टीमची टोटल धावसंख्या नेऊन पोहोचवले 20 अंकावरती. आता येणारे 12 चेंडू आणि खऱ्या अर्थाने गरज असणाऱ्या ते 10 धावांची. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. यावेळी षटक क्रमांक 3 घेऊन येतो गोलंदाज आंबेपाडा टीमसाठी कुणालला मात्र नक्कीच आपली अगदी या तिसऱ्या षटकामध्ये जीवाचं रान करावं लागेल. चांगली गोलंदाजी करावं लागेल. कमीत कमी 3-4 धावा देऊन रोखावं लागेल आणि शेवटच्या षटकासाठी कुठेतरी 5 ते 6 धावा ठेवाव्या लागतील, कारण येणारे 12 बॉल आणि डिफेंड करायचे आहेत त्या 10 धावा. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा जरूर नियम आहे, परंतु ते 12 बॉल मध्ये डिफेंड करायचे तर 10 धावा. परंतु गोलंदाजासाठी अगदी जर का आपण पाहिलं ना तर एक कठीण अशी परीक्षा आहे. ही परीक्षा इथे द्यावी लागेल ती गोलंदाजाला. जर या परीक्षेमध्ये जर काही यशस्वी झाले गोलंदाज तर नक्कीच इथून जिंकण्याची संधी निर्माण होईल ती टीम आंबेपाडा टीमला. परंतु मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय ना की जोडी खूप चांगली कामगिरी करते, चांगले पार्टनरशिप. इथे मात्र ब्लॉकमध्ये हा चेंडू होता अगदी पॉइंट क्षेत्रामध्ये आपण पाहिलं ना 33 सर्कलमध्ये शॉर्ट मिड विकेटला जर पाहिलं तर निश्चितच एक चांगली सिंगल प्राप्त झाले. सिंगल टीमची टोटल धावसंख्या जाऊन पोहोचल्या एकंदरीत 21 अंकावरती. 21 लॉस्ट ऑफ 1 विकेट ऑन द स्कोर कार्ड. 1-21 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय टीम निंबोडे संघाच्या. नेक्स्ट मॅच माथेरान विपक्ष भिंगार टीम उपस्थित आहे. जवळपास माथेरान टीम आपण आल्याची नोंद करायची. जवळपास माथेरान टीम जर आपण आला असाल तर आपण देखील आपली आल्याची नोंद करायची. आयोजकांशी संपर्क साधायचा. रिपोर्टिंग करा. इथे मोठा फटका कैलास वाघमारे ऑन फायर. चेंडू जाईल कॉर्नरच्या डोक्यावरून. हा येतोय 6 धावांसाठी धमाकेदार बिग हिट षटकार. अगदी 3 धावांची गरज. हा सामना लवकर फिनिश होऊ शकतो. कदाचित आयोजकांचा थोडासा वेळ वाचवण्याचं काम कैलास वाघमारेच्या बॅट मधून आपण पाहतोय. पुन्हा एकदा क्रिकेटचं मादक सौंदर्य आपण पाहतोय. जबरदस्त फटका स्ट्रेट ड्राईव्ह खेळलाय आणि चेंडू जाईल 6 धावांसाठी. पुन्हा एकदा षटकार.